तर मित्रांनो बघा, आपली अर्ध्यापेक्षा अर्धी जाळी ओढून झाली आहे जेमतेम, आणि एवढे सगळे मासे मिळाले. चावल्यार जास्त आहे, ज्यासाठी आपण थांबलो होतो. पप्पा वाटवतो बघा. हे वाटवण्याचं काम जे आहे ना, वाटवण्याचं कामच फक्त मेन आहे, बाकी ओढायला. तर मित्रांनो, आज पण आपण आलो आहे खूप खोल समुद्रामध्ये, आणि आज पण जाणार आहे बांगड्याची, सौंदाळ्याची, ढोमाची, त्यानंतर बळ्याची, करली, तारली, सगळ्या माशांची तुपानी मासेमारी. आज बघूया आपल्या नशिबामध्ये कोणकोणते मासे मिळतात. काल मित्रांनो खरं सांगतो की काल समुद्रामध्ये आलो होतो, व्हिडिओ अपलोड केला नाही. एवढा वारा होता, त्याच्यामध्ये जाळी ओढणार की व्हिडिओ करणार सगळ्यात मोठा प्रश्न होता. सुरुवात तर व्हिडिओला गेली होती, पण वारा त्याच्यानंतर एवढा मोठ्या जोरात झाला ना की आम्हाला पोचायला जवळपास 11:15 वाजले गाडीमध्ये. आणि त्यानंतर मग जाऊन सगळं सॉर्टिंग वगैरे केलं, त्यानंतर झोपेपर्यंत आलं. मग म्हटलं नको, आजचा व्हिडिओ कॅन्सल करूया. आणि आज व्हिडिओ फायनली बनवतो आहे. आज बघा वारा एकदम कमी आहे, आणि आज परत आलो आहे सुरमईच्या येतं तोंडामध्ये. पण हां, एका सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती की बाबा सुरमईचे व्हिडिओ का येत नाही आहे. तर सुरमई सध्या मिळत नाही आहे, आणि जेव्हा मिळायला चालू होईल तेव्हा नक्कीच आपले सुरमईचे व्हिडिओ पुन्हा चालू होतील. तोपर्यंत बांगड्याचे, सौंदाळ्याचे व्हिडिओ चालू राहतील कंटिन्युअसली. अगदी डे बाय डे आपले व्हिडिओ येत आहेत सध्या बघा. आणि सध्या वातावरण आता आजपासून पुढे 4-5 दिवस शांत आहे, त्याच्यामुळे कंटिन्युअसली व्हिडिओ येणार आहेत. तर नक्कीच मासेमारीची आवड असणाऱ्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तर व्हिडिओला लगेच चालू करूया. तर मित्रांनो, बावटाचं सोडलेलं आहे, आणि त्यानंतर जाळी मारायला सुरुवात केली. मग गोलटे मारतो. गोलटे म्हणजे हे, याला गोलटे म्हणतात. वेट आहे ते आपल्या जाळ्यांना एकदम तळाला घेऊन जातात. आणि पप्पा बघा वरती आसार मारतायत, त्यांच्या हातामध्ये कोयंडा म्हणतात. तर ही बुडाव पद्धतीची जाळी असतात. बहुतेक लोकांनी मला कमेंट केलं होतं की जाळी दाखव किंवा जाळी ओढताना दाखव. तर नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जाळी ओढताना पण दाखवू, आणि तुम्हाला किनारा दाखवतो. आज एकदम जवळ, म्हणजे खूप जवळ आहोत. हा आपला रॉक आयलंड आहे, आणि किनारा पण बघा एकदम क्लिअर दिसतोय. आणि जवळपास अर्धा तास अंतर कापून फक्त आलोय, आणि जाळी मारण्याचं काम आता जोरात चालू आहे. मित्रांनो, ही जी जाळी आहेत ना, ती आपण रिव्हर्सवरती पण मारतो. म्हणजे बोटला रिव्हर्स गेअर आहे, त्याच्यामुळे रिव्हर्स गेअरला पण मारतो. पण आज थोडं खूप लवकर आलं बघा, सूर्य किती वर आहे, त्याच्यामुळे गाळवत घातली. म्हणजे जसं आपण गिलनेटसाठी जशी जाळी मारतो सेम त्याच प्रकारामध्ये आपण मारतो. आणि या जाळ्यांमध्ये पण मित्रांनो प्रकार आहेत. 100 आशेची जाळी येतात, त्यानंतर 150, त्यानंतर 200, 250 अशा आशयांची, म्हणजे उंची. आशिया म्हणजे हे बघा, याला आशिया म्हणतात. हे एक आशिया झालं. अशी 150 आशयांची ही जाळी आहेत, आणि मिक्सिंग याच्यामध्ये 200 आशयांची पण जाळी आहेत. तर मित्रांनो, अजून एका सबस्क्रायबरने मला कमेंट केली होती की तुझ्या बोटीची लांबी आणि रुंदी किती आहे. तर बोटीची लांबी आहे जवळपास एक 35 फूट, आणि रुंदी आहे 8 ते 8.5 फूट. आणि एकदा इंजिन तुम्हाला दाखवतो. इंजिन कुठलं आहे बोटला, तर बोटला इंजिन आहे किर्लोस्कर 2 सिलेंडर इंजिन आहे. आणि त्याला मागे जो गिअर दिसतोय, मागे जाऊन दाखवतो. थांबा, चालू ठेवा. बोट बघा अजून रोलिंग होते. हे बघा, त्याला गाडगे पाटीलचा गिअर आपण गिअरबॉक्स फिट केला आहे. हा त्याच्यासाठी हा फर्स्ट, हा रिव्हर्स असं गिअर सिस्टम असते. आणि इथे डिझेलची टाकी लावलेली आहे, आणि याला तासाला जवळपास एक 5 लिटर डिझेल फक्त लागतं. ठीक आहे. त्यानंतर आपला हा बूमचा सेटअप आहे, ऑइल टँक आहे, त्यानंतर ही मशीन आहे, आणि तो आपला बूम पुढे असणारा. ठीक आहे. त्यानंतर याला पाणी जे असतं, म्हणजे इंजिन थंड ठेवण्यासाठी पाणी असतं, त्याला बघा इकडे पाईप दिसत आहेत, त्याचा वॉटर पंप आपण फिट केलेत, ते पण तुम्हाला दाखवतो एकदा. म्हणजे काही राहायला नको, सगळ्याच गोष्टी क्लिअर करूया. तर इकडे बघा, हा एक वॉटर पंप आपण बसवला आहे, आणि जे बोटमधलं पाणी आहे ते बाहेर जाण्यासाठी हा वॉटर पंप इकडे बसवलेला आहे. अशी सिस्टम असते मित्रांनो बोटवरती. या सगळ्या गोष्टी अटॅच आहेत बोटला. अजून काय राहिलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. तोपर्यंत हा व्हिडिओ कंटिन्यू बघूया. मित्रांनो, आज बघा आमची बंदरातनं एकच बोट फक्त बाहेर आली, आणि बाकीचं आमच्या जोडीला बोटी असेल तर बोटच नाही. का ते माहीत नाही, कारण काल वाऱ्याने तेवढं हैराण केलं ना की विचारून सोय नाही.
आजूबाजूला कुठेच काही दिसत नाही, म्हणजे बोटी वगैरे ज्या होत्या ना काल आमच्या आजूबाजूला, आमच्याच बंदरातल्या बोटी आज आल्या नाही आहेत कारण वाऱ्यामुळे. तर मित्रांनो आता बघा जाळ्यांचा रंग चेंज झाला आहे. यात आहे ना ते निळ्या कलरचं जाळं होतं जेव्हा घेतलं होतं आम्ही तेव्हा, आणि मगाशी जेव्हा मारत होतो ना ते पांढऱ्या कलरमध्ये होतं. आता याच्यामध्ये 3 प्रकार आहेत, तुम्हाला सांगतो 4 प्रकार आहेत. एक असतो पांढरा, एक असतो निळा, त्यानंतर एक असतो हिरवा, आणि चौथा जो असतो तो काला कव्वा म्हणून येतं जाळं, त्याला काळ्या कलरचा रंग असतो. अशी 4 प्रकारची जाळी याच्यामध्ये बुडावमध्ये येतात. जशी आपण गिलनेटमध्ये रेड आणि ग्रीन असतात ना, तशी याच्यामध्ये 4 रंग असतात आणि 4ही रंगांना मासा मिळतो. असं काय नाही आहे, रंग कुठलाही असू दे, फक्त आपण घेताना चांगल्या कंपनीचा माल घ्यायला पाहिजे आणि बघून जे MM असतात ते बघून घ्यायला पाहिजे. म्हणजे जाळ्याची साईज, जाळ्याचं जो आशी आहे ती किती रुंदीला पाहिजे आपल्याला, त्या हिशोबाने प्रत्येकाची आवड निवड वेगवेगळी असते मित्रांनो, तर त्या हिशोबाने आपण घेऊ शकता. तर मित्रांनो आपली सगळी जाळी मारून झालीच आणि आज दिवस बघा किती उंचावर आहे, अजून खूप उंचावर आहे. म्हणजे 6 वाजून 8 मिनटं झाली जस्ट. आमची जाळी 6:30च्या दरम्यान मारून व्हायची आणि आता पप्पा हाताळा देतात बघा. याचा हाताळ पण मित्रांनो बघा एकदम बारीक असतं, कारण ही दोरी असते ती जास्त जाड ठेवू शकत नाही, आता जाळी आपली उबवून धरेल म्हणून, वरती ठेवेल म्हणून, कारण ही जाळी एकदम जमिनीला जायला पाहिजे म्हणून गिलनेटपेक्षा याला डबल तसं हाताळ दिलं जातं. आता पप्पा बघा हाताळ देत आहेत. सुरुवातीची रशी आम्ही थोडीशी जाड ठेवली आहे, कारण ओढताना प्रॉब्लेम नको म्हणून. एकदा जर चालू झाली ओढायला की नंतर काय प्रॉब्लेम नसतो. थोडीशी रशी आतमध्ये ठेवली जाते आणि त्यानंतर मग पुढे जाऊन रोजच्या प्रमाणे बांधलं जातं. आज एकदम कवडा रॉक एकदम क्लिअरच दिसतोय बघा, एकदम जवळ आणि क्लिअर बघा, एकदम किती जवळ आहोत बघा आम्ही. थोडंसं झूम केल्यानंतर लगेच कवडा रॉक दिसतोय. आणि हे आहे तळाशीलचं बीच आणि दाखवतो ते बघा, धुरकट दिसतोय आपला सुवर्णकडा आहे. थोडंसं धुरकट वातावरण आहे मित्रांनो, डोळ्यांनी पण दिसताना थोडासा प्रॉब्लेम होतो. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. आता थोड्या वेळानंतर 6:15 वाजता बरोबर आपल्याला जाळी ओढायला घ्यायची. आता बघा सूर्य थोडा खाली जातोय. दिसायला कॅमेऱ्यामध्ये खूपच असं खाली दिसतोय, पण आहे बऱ्यापैकी वरती आहे. चला थोडा वेळ आराम असेल, त्यानंतर मग जाळी ओढूया. तर मित्रांनो आपला रोजचा टायमिंग जो जाळी ओढण्याचा आहे तो झालेला आहे. म्हणजे 7:15 वाजलेले आहेत आणि तांबूस मावळली बघा. तांबूस मावळल्यानंतर आता आपण जाळी ओढायला घेतोय आणि रोजच्या प्रमाणे आशा आहे की नक्कीच आपल्याला काहीतरी चांगला रिझल्ट मिळेल. तर बघूया आता पुढे व्हिडिओ कंटिन्युअसली करू आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज जास्तीत जास्त मासे मिळण्याची शक्यता आहे. तसंच यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळण्याची शक्यता असते, कारण आम्ही आज खूप किनाऱ्याकडे आहोत. म्हटल्यानंतर आज नक्कीच आपल्याला मासे मिळतील अशी अपेक्षा आहे. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्युअसली करा. तर मित्रांनो बघा आपली अर्ध्यापेक्षा जास्त अर्धी जाळी ओढून झाली आहे जेमतेम, आणि एवढे सगळे मासे मिळाले. चावदार जास्त आहे, ज्यासाठी आपण थांबलो होतो. पप्पा वाटावतो बघा. हे वाटावण्याचं काम जे आहे ना, वाटावण्याचं कामच फक्त मेन आहे. बाकी ओढायला काय कोणी पण लहान मुलगा पण ओढेल, पण जे वाटावतात तेच खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामध्ये आपला हात खूप कमी चालतो वाटावायला, म्हणून जास्त करून मला पुढे ठेवतात. त्याच्यामुळे मला व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही. आणि मुन्ना आणि पप्पा जे आहेत त्यांना सवय आहे वाटावण्याची, त्याच्यामुळे ते मागे असतात. ते बघा आता बघा चावलार येते ते बघा. प्रत्येक वेळेला थांबावं लागतं मित्रांनो. प्रत्येक 2 मिनिटाला इथे या धंद्यामध्ये थांबायचं. जमणार खालसून ना मुन्ना, खालसून हात घाल. हे बघा मासा बघावं लागतं, खालून आहे वरून आहे कुठून आहे, आणि त्यानुसार नंतर मग हे करावं लागतं. आज आपल्याला चावदार थोडंफार दिसतंय कुठं नाही कुठेतरी. हे बघा परत एक आलं ते बघा मुन्नाकडे. चावलार म्हणजे ही मुशी आहे बघा, एकदम जिवंत. तर मुशीसाठीच आम्ही आज इथे थांबलो होतो. जास्त मुशी मिळण्याचे चान्सेस या आपल्या एरियामध्ये असतात, त्याच्यामुळे थोडं म्हटलं किनाऱ्याला थांबूया.
जास्त लांब पण जाऊन जास्त डिझेल करून तेवढा प्रॉफिट होईल न होईल असातला विषय होता. म्हणून म्हटलं आज एक दिवस मुशीसाठी ट्राय करूया, कितपत मुशी मिळते ते बघूया. मित्रांनो बघा आपली सगळी जाळी ओढून झालीत आणि पप्पा बावटा ओढत आहेत. जो शेवटच्या टोकाला असतो त्याला पण खूप रस्सी लावावं लागते हाताळासारखी. मासे मागे आहेत ते मागे जाऊन दाखवतो आणि पुढे बघा पुढे आपल्याला जे मासे भेटले होते ना इथे हे बघा अजून जिवंत आहे बघा मुशी. हे किती आहे. आता हे सगळे मासे घेऊन जातो मागे आणि तुम्हाला नंतर एकत्र मासे दाखवतो. मित्रांनो सगळी जाळी ओढून झाली. पुढच्या मासे पुढे आहेत कारण मी मागे आलो, बावटा मागे अडकला होता त्याच्यामुळे. आणि हे बघा एवढे सगळे मासे आपल्याला मिळालेत. त्या मनाने काहीच नाही म्हणजे नथिंग म्हणावं लागेल. तर आता डायरेक्टली आपण उद्या सकाळी मार्केटमध्ये भेटूया. मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मध्ये मध्ये का मी थांबू शकत नाही. तर ही जी खटी आहे दाखव रे खटी एकदा कशी असते. हे बघा मन्नाच्या आतमध्ये खटी आहे. ती जर खटी जास्त प्रमाणात भेटली ना तर मग थांबू शकत नाही. आणि कारण त्याचे काटे वगैरे लागतात, दोन्ही साईडला त्याला काटे असतात बघा. हे बघा ही जिवंत आहे आणि पकडताना पण तिला अशी मागच्या साईडला पकडायची म्हणजे जास्त वळवळ करत नाही ती. हे बघा ही अशी असते. नाही जर पुढच्या साईडला पकडले ना तर हे मागचे जे काटे दिसतात ना तिन्ही पण चारही पण काटे असतील ना बोटामध्ये मारते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. आणि आज काय सौंदळा वगैरे नाही. हे बघा अजून एक वाटवून टाकली. अशा खूप मिळत असतात मित्रांनो खट्या, त्याच्यामुळेच खूप खरा उशीर होतो जाळी वगैरे वाटायला. हे बघा आता बघितलं ना लाईव्हमध्ये दाखवत आता हे वळवळ कशी करेल ते. हे बघा अजून जिवंत आहे बघा मुशी. बऱ्याचशा मुशी अजून जिवंत आहे. बघा काप जिवंत आहे. चला जाऊया आता घरी आणि उद्या डायरेक्टली सकाळी मार्केटमध्ये डायरेक्ट भेटूया. चला तर मित्रांनो बघा मालवण मार्केटमध्ये पोचलो आहे आणि अजिबात गर्दी नाही कारण आज गुरुवार आहे. तरी पण बघूया आज गिराईक कितपत मिळत आहे. आणि आपण फक्त हे चावलर घेऊन आलो आहे म्हणजे कालचे ते मुशी म्हणतात त्याला मराठी भाषेमध्ये मुशी घेऊन आले. आणि इथे बघा पूर्ण सामसूम आहे, बोटीच नाही आहेत किनाऱ्याला. बघा आपण फक्त एवढ्या मुशी मासे घेऊन आलो आहे आणि बाजूला फक्त तारले आहेत आणि जिकडे तिकडे तारल्या दिसत आहेत. गर्दी तर नाहीच आहे पण बघूया आता काय रेट मिळतोय त्या. पण आता बघा थोडी गर्दी वाढत चालली. 7:30 होत आलेत आणि आता थोडी गर्दी होत आली बघा. आणि मासे पण वाढलेत. आपले मासे अजून इथेच आहेत, अजून खपले नाही. आणि काकी बघा आजी मासे मोडून घेते. बांगडे कसं सांगला तो टोपूल बांगड्याचं? 1500 रुपये. ते जेवढे आहेत तेवढे 1500ला. बघूया किती मोजते. काय 2000 मित्रांनो आता 7:45 होत आलेत आणि बघा गिराईक तर आहे पण कोण मागत नाही. मासे खूप कमी रेटने मागतात, त्याच्यामुळे आपले जे मुशी मासा आहे तसंच अजून ठेवला आहे. तर बघूया आता कोण गिराईक मिळते का. डिस्कशन चालू आहे. 400 रुपये किलोने सांगतायत. आता बघूया कितीने जात आहेत ते. तर मित्रांनो 300 रुपये किलोने डील चालू होते. तर बघूया. तू माका अडीच छान देतो आता माका नको काय जाता रे. शाकी 250 रुपयाने मागते. काय करू नको 200 कमी लावतले तुका कुठं. कधी दिलास? 2500 रुपये सगळ्याचे. मित्रांनो मासे तर विकून झालेत पण आज रेट नाही. हे बघा आणि ते सुरुवातीला आलेत ते अजून असेच आहेत मासे सगळे. गिराईक कमीच आहे आणि मासे पण कमी आहेत. आज गुरुवार असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम. तर मित्रांनो मासे वगैरे विकून झाले आणि आता आपण आलो बंदरावरती कारण छोटी मोठी मेंटेनन्सची कामं असतात ती करायची असतात बोटीमध्ये जाऊन.
तर आता मेंटेनन्सच्या कामासाठी जातो आणि इथेच थांबतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन मासेमारीचे व्हिडिओ आणि मासे विक्रीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.